हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय कुकिंग चॅनल. तर मी आज संध्याकाळची भूक लागली होती म्हणून कांद्याचा कुरकुरीत पराठा करायचं माझ्या मनामध्ये आलं. तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करूया. अतिशय टेस्टी आणि एकदम सुंदर झाला होता हा पराठा. खूपच छान लागत होता म्हणून म्हटलं तुम्हालासुद्धा याची रेसिपी शेअर करावी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. याआधी जर तुम्हाला वाटलं रेसिपी खरंच आवडली आहे तुम्हाला, तर नक्की एक लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला आनंद होईल आणि अधिक उत्साहसुद्धा मिळेल. एका बाउलमध्ये मी आटा मळून ठेवलेला आहे. तुम्ही यामध्ये मैदा किंवा आटा दोन्ही 50-50% घेऊ शकता, तुमच्यावरती आहे. मी फक्त आटा घेतलेला आहे. तर मी त्याला तेल लावून त्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे दही टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ घालून ठेवलेलं आहे आणि वरनं थोडंसं सुक्या पिठामध्येच ऑइल टाकून त्याला थोडंसं मॅश करून घेतलं आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून मिडियम डो तयार केलेला आहे. तर या डोला मी 5 मिनटं रेस्टवरती ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण इकडे मसाले तयार करून घेऊया. मी कांदा कापून ठेवला. तर कांदा कापताच आता मी हे बनवत असतानाच माझं जे लहान मुलं आहे ते उठलं, माझं बाळ उठलं, मध्येच झोपलं होतं ते आणि त्याला भूक लागली होती. तर त्यालासुद्धा मी मध्ये जेवू घातलं आणि त्यानंतर पुन्हा मी माझी रेसिपी करायला सुरुवात केली. बेबी असले घरात म्हटल्यावरती माझं हे रोजचंच असतं. ज्यावेळेला मी कुकिंग व्हिडिओ शूट करत असते त्यावेळेला माझा बेबी शिवम हा उठतच असतो, नेहमीचंच असतं. त्याला शांत केलं की मग नंतर पुन्हा मी शूट करायला घेते, त्याशिवाय तो मला करून देत नाही. तर आता मी ह्या मसाल्यामध्ये काय ॲड केलेलं आहे, एक मी मोठ्या बाउलमध्ये कांदा एकदम बारीक उभा चिरून घेतलेला आहे, पातळ कांदा, आणि दुसऱ्या बाउलमध्ये मसाला तयार करून घेतला आहे. त्यामध्ये जिरे, हळद, 1 हिरवी मिरची, गरम मसाला, धणे पावडर, मिर पावडर, रेड चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि गरम मसालाही कोणताही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला. आता हा पराठा जो आहे ना तो थोडासा जास्तच तिखट झाला होता, त्यामुळे तुम्ही तिखट जरा कमीच करा. चिली फ्लेक्स किंवा मिर पावडर यापैकी काहीतरी एकच टाका. तुम्हाला जर अतिशय तिखट आवडत असेल तर तुम्ही दोन्ही टाकलं तरी काही हरकत नाही. तसं आम्हाला तिखटच आवडत असतं खूप नेहमी, त्यामुळे मला हा पराठा खूपच छान आवडला होता. तर याला मी आता रेडी करून घेतलेला आहे आणि आता पहा पिठाचे गोळे तयार करून त्यावरती एक चपातीसारखी पोळी लाटली. आता चपातीसारखी पोळी लाटल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं घी लावून घेतलं. त्यावर पुन्हा पीठ स्प्रेड करून घेतलेलं आहे, सुकं पीठ, आणि त्यावर लगेचच मी असे सुरीने, म्हणजे आपला पिझ्झा कटर असतो त्याने मी असे लाईन ओढलेल्या आहेत, कट करून घेतलेले आहेत संपूर्ण पोळीवरती, आणि त्याला पूर्ण गुंडाळून घेऊन असं पूर्ण गोल असं ताणून गोळा तयार केलेला आहे त्याचा. म्हणजे काय होतं, आपला जो पराठा आहे ना तो दोन्ही सगळीकडनं म्हणजे चारी बाजूनी गोल सर्कलमध्ये असं सुटतात. त्याचे जे आपण काय बोलतो त्यांना, पाकळ्या असतात ना बाजूच्या, ते पराठ्याला ते असे पोपडे सुटतात, मस्तपैकी लेयर्स येतात, ते छान वाटतात खातानासुद्धा, ते खुसखुशीत लागतात. आता त्यावरती बघा मी पुन्हा आता सगळा मसाला स्प्रिंकल केलेला आहे, म्हणजे आपला जो कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकला, त्यावर लगेचच कोथिंबीर टाकली आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा टाकला आणि वरून कलौंजी टाकलेली आहे, म्हणजे मंगरेलासुद्धा बोलतात तिला, मंगरेला टाकलेलं आहे. आपण काळे तिळसुद्धा टाकू शकतो याच्यामध्ये. आणि याला आता बघा पुन्हा वरून सुकं पीठ लावून थोडंसं चारी बाजूनी चपाती फोल्ड करून पुन्हा लाटून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हळूवारपणे हलकंच लाटणं फिरून घ्या आणि मिडियम साईजची अशी ही पोळी लाटून घ्या, हा पराठा, आणि खरपूस असं तेलामध्ये थोडंसं तेल टाकूनच कढईमध्ये त्यानंतरच हा पराठा घालायचा आहे, म्हणजे खाली चिपकणार नाही. आता याला एकदम मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, अलटून पलटून, आणि घी लावून छानपैकी सर्व करायचं. तुम्हाला दह्यासोबत खायचं असेल दह्यासोबत खाऊ शकता, कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता, अतिशय छान लागतो. तुम्ही टोमॅटोची चटणी देखील केली तरी त्यासोबतही हा पराठा खूपच कॉम्प्लिमेंट असतो, खूपच छान लागतो. किंवा तुम्ही इतर भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर मी आज दह्यासोबतच मी
खाल्ला आहे, कारण मी तिखट बनवला होता त्यामुळे थोडंसं मला थंड हवं होतं त्यासोबत, म्हणून मी दह्यासोबतच याला सर्व केलेलं आहे, कोणत्याही चटणीसोबत नाही खाल्ला मी. तर हा पराठा अतिशय बनवायलासुद्धा सोपा, अगदी 5 मिनटात तयार होतो आणि खायलासुद्धा अतिशय तेवढंच यम्मी लागतो. नक्की ट्राय करा. कधीतरी अशी चटपटीत पराठे झालेच पाहिजेत, नाही का? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी मिळते आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.